मिरचीची आवक भरपूर असल्यामुळे मिरचीचे बाजार पडलेले आहेत पूर्ण. समजलं की मिरचीला एकदम बिलकुल गिरायकच नाही राहिलं असं झालं बाजारामध्ये. आणि अलीकडं काय झालं की माल मार्केटमध्ये सगळा येत नाही. कुणी कुठं आपल्या राऊंडमध्ये कुठेही माल जातोय. दादरला, नाला सोपारा, भाईंदर इकडं असे APMCचं काय म्हणजे मजा नाही राहिली त्यात माझं. सध्या दर किती आहे? दर आता डायरेक्ट 16 रुपये, 14 रुपये, 12 रुपये झाले. हो. किती दिवसापासून हा दर हे जवळजवळ महिना झाला असं चालेल. काय कारण आहे दर पडण्यामध्ये? हां, काय कारण काय आहे दर कमी होण्यामध्ये? आता कारण म्हणजे आवक जास्त आहे. हां, पावसामुळं माल थोडे खराब झालेले आहेत. हो, मध्ये आधी 15 दिवसापूर्वी ना पूर्ण माल सडलेले यायचे आणि सडलेले आल्यामुळे त्यामुळे गिरायक नसायचं. पोतं घेतलं गिरायक जाग्यावर नेलं की सोडून जायचं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी माल तो गिरायक घेतच नाही असं झालं. ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे? तर गिरायक माल घेतच नाही ना त्याला, असं सडक्या मालमुळे. आता 2 दिवसापासून गिरायक चालले थोडंसं असं आहे. हो. कुठून येते मिरची आपल्याकडे? ही आता बुलढाणा आहे चालू सध्या होता. त्याच्यानंतर मग ते नंदुरबार चालू झालं. पुन्हा आता गुजरात चालू आहे. काय वाटतं कधी परिस्थिती नियंत्रणात येईल? ही नंतरमध्ये अजून एक महिना लागेल. हो. आपलं नाव? माझं नाव बापू तुकाराम मोठे. आता किती प्रमाणात म्हणजे किती गाड्या येतात मिरच्याच्या? आज गाड्या होत्या जवळजवळ 16-17 गाड्या होत्या आज. आधी किती यायचे? आधी येत होते की ह्याच्या सडाच्या अगोदर 20-22 गाडी राहायची तरी. म्हणजे आवक कमी झाली ना? आता कमी झाली सध्या. कमी झाली तर रेट वाढले पाहिजे होते. वाढते ना आता वाढते ना. अजून एक 8-15 दिवसांनी रेट वाढते चांगले. हो. मागच्या 10 दिवसाआधी काय कंडिशन होती म्हणजे तेव्हा किती आवक होती? कंडिशन असं होतं की पूर्णपणे मिरची सोडून जायची जागेवर. सगळे मिरची सोडून जायची. देठ सडायचे. देठ सडल्यानंतर गिरायक मला हात लावायचा. हात घातला की गिरायक पळून जायचं. हो. या पावसामुळे कुठे कुठे माल खराब झालेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये कुठे खराब झालेला आहे? हे बुलढाणा खराब झालं. नंदुरबार पण खराब झालं होतं. आणि आता सुरत पण थोडंसं खराबच झालेलं आहे. कारण पावसामुळे थोडेसे कंडिशन बेकार झालेले आहे. असं दुसरं काही नाही. हे रेट्स मिरची खराब झाली त्याच्यामुळे कमी झाले की आवक जास्त वाढली आहे त्याच्यामुळे? आवक जास्त झाली. आणि कसं की व्यापाऱ्यामुळं माल आता APMCमध्ये माल सहसा येत नाही. डायरेक्ट माल जातो ना. हो, डायरेक्ट माल जातो आता. ही कंडिशन किती केव्हापासून आहे म्हणजे डायरेक्ट माल कधीपासून जातोय? डायरेक्ट मला जवळजवळ 5-6 वर्ष झाले डायरेक्ट माल जायला लागला आहे. आता तर जास्तच जातोय डायरेक्ट. कुणी छोटे मोठे व्यापारी पण डायरेक्ट माल मागवतात. डायरेक्ट APMCमध्ये पहिली एंट्री व्हायची ना त्या टायमाला गिरायक इकडं सगळं गिरायक इथं उभं राहत होतं असं आहे.